नमस्कार मित्रांनो, अजित बिरोडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बोरिवली ईस्टला बोरिवलीचा लंबोदर आहे, त्याचा पाठपूजन सोहळा आहे. तर तुम्हाला पूर्ण मी दाखवणार आहे. ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती काला चौकीचा जो महाराज आहे त्याचा पाठपूजन सोहळ्याचा व्हिडिओ टाकला. आज संध्याकाळीच गेलो, त्यानंतर आपण इकडे आलोय. चला आता इकडे काय कार्यक्रम आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा बोरिवलीचा लंबोदर पाठपूजन सोहळा कसं सजवलेलं आहे बघू शकता. त्यांचं 38वा वर्ष आहे. त्यांचं आगमन वगैरे बघा पाठीमागे आहे आणि त्याने एक व्हिडिओ बघितले तेही रिव्हील करणार आहेत. बघा पाठीमागे बघू शकता 23 ऑगस्ट 2026 या रोजी त्यांचा आगमन सोहळा आहे. तो तुम्ही नक्की या बघा किती सुंदर असं सजवलेलं आहे. आता तुम्हाला कार्यक्रम दाखवतो. श्रींच्या आगमनाने पुन्हा एकदा भक्तीचा उत्सव फुलला. ढोल ताशांचा गजर आणि स्वयंसेवकांचा सेवाभाव यांनी हा उत्सव अधिक भव्य दिव्य बनवला. आणि मग आला तो भाऊक्षण. बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली.
हा निरोप कायमचा नव्हता. पुढच्या वर्षी लवकर या. आणि 2025 श्रींच्या आगमनाने पुन्हा एकदा भक्तीचा सागर उसळला. भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, ढोल ताशांचा निनाद आणि अविस्मरणीय क्षणांनी बोरीवलीचा लंबोदर मंडळाला एक नवी ओळख दिली. आणि मग आला तो भाऊक क्षण. बाप्पांना निरोप त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा सुरू झाली. शिवसम्राट मित्रमंडळ उत्सव समिती आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव 2026. स्थापना 1989. वर्ष 38वे. गेले 37 वर्ष परंपरा, सामाजिक कार्य आणि एकनिष्ठेने बाप्पाचा उत्सव साजरा करत आहोत. यंदा आम्ही 38व्या वर्षात पदार्पण करत आहोत, एका नवीन संकल्पनेसह आणि नवीन मूर्तिकारासोबत. लवकरच भेटूया. गणपती बाप्पा मोरया. मला बिजतला येऊ द्या. तेरी
फायनल चाललं घरी. तर आता आपण बोरिवली ईस्टला आलो, जिथं बोरिवलीचा जो लंबोदर आहे त्याचा पाठपूजन सोहळा होता. खूप सुंदर असा प्रकारे हा पाठपूजन सोहळा झालाय. व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलाय मी. आणि आपण संध्याकाळी गेलेलो, जो काला चौकीचा महाराज आहे त्याचा हे पाठपूजन सोहळा आहे, त्याचा मी व्हिडिओ टाकलाय. तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि याची माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.